फक्त मराठी, फक्त मराठी। विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनार्दन माता पिता। अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलतात त्यांचा एक विषयच नारायण झालेला असतो आणि विषय नारायण झाल्यामुळे त्यांना संसारामध्ये जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही। शास्त्र सांगतं माणसाला नेहमी चार गोष्टी आवडाव्यात आणि चार गोष्टी आवडू नये। त्या चार गोष्टी कोणत्या आवडाव्यात? आवडे पंढरी भीमा पांडुरंग, या चार गोष्टी माणसाला आवडाव्यात आणि चार कोणत्या आवडू नये? त्या चार गोष्टी आजच्या या अभंगात महाराजांनी सांगितल्या। नावडे जन, नावडे हे क्रियापद चारही ठिकाणी लावायचंय। नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता। पहिला शब्द वापरला नावडे जन। जन का नावडे? जन म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण, सामान्य जीव। जन का नावडे महाराज सांगताय बाबा? जन असा आहे सभ्य माणसाला घोड्यावरही बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाही। तुका म्हणे जग दो तोंडी राहा सावध। जन हे दोन तोंडाला बोलणार आहे बाबा, एवढंच नाही। बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, म्हणणं बोलता सकळ म्हणती गर्वी। जो जास्त बडबड करतोय ना, लोक त्याला म्हणतात, मी तर म्हणतो खापराचं असताना नक्कीच फुटलं असतं। जास्त बडबड करणाऱ्याला म्हणतो खापराचं असतं तर नक्कीच फुटलं असतं। आणि जर बडबडच केली नाही एखाद्या माणसाने, काय गर्विष्ठ माणूस आहे हो, काय गर्विष्ठ माणूस आहे। जवळ न जातो पण तो बोलत, काय गर्विष्ठ माणूस आहे। बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्वी। एवढंच नाही, भेटीसी न जाता म्हणती हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले। एखाद्या पाहुण्याच्या घरी फक्त प्रयोग करून पहा, एखाद्या पाहुण्याच्या घरी जर सारखं तुम्ही जात राहिले तर पाहुणा म्हणेल येऊ येऊ घराचा उंबरा झिजून टाकला। आणि जर गेलेच नाही ना, लोक म्हणतील, पाहुणे म्हणतील काय निष्ठुर माणूस आहे हो। अहो घराजवळ जातो पण त्याला घराचं दार दिसत। भेटीसी नव जाता म्हणती हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले। म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी शेवट प्रमाण सांगितलं बाबा, तुका म्हणे आता एका वचन, तेजोडी या जन भक्ती करा, या जनाचा खरा त्याग केल्याशिवाय माझा खरा परमार्थ होणार नाही। विठ्ठल विठ्ठल आता नावडे धन, धन का नावडे? ताई रात्रंदिवस लोक त्याच्या करताच प्रयत्न करतायत, तुम्ही म्हणताय धन नावडे, पण धन का आवडू नये? नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये सांगतात की धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहे, म्हणून धन नावडे। ठीक आहे ताई, नावडे धन, नावडे जन मान्य आहे, पण नावडे माता, नावडे पिता, भक्ताईसे जाना। ज्यांना आई वडील आवडत नाही त्यांना भक्त म्हणायचं कसं? अनेक संतांनी वर्णन केलं, माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी। जर आई वडील सर्व तीर्थांचं दैवत आहे, आई वडीलच सर्व तीर्थ आहे, तर तीर्थाला जाण्याची सुद्धा गरज नाही, घरी आई वडिलांची सेवा केली तर। पण आज दुर्दैव असं आहे, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलो पण तरी सुद्धा आमचे आई वडील घराबाहेर। माझ्या जीवनात घडलेला प्रसंग सांगते। आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये राहत असताना, सहज रस्त्याने चालत असताना एका आई साहेबांना मी दररोज बघायचे, एका भाजीपाल्याच्या गाड्याखाली आई साहेब वास्तव्य करत असायच्या। अंगावरती पुरेसं वस्त्र नाहीये, फाटलेलं वस्त्र आहे, जीर्ण झालेलं वस्त्र आहे आणि अशा अवस्थेमध्ये आई साहेब दररोज त्या भाजीपाल्याच्या गाड्याखाली बसलेल्या असायच्या। एक दिवस मला राहवलं नाही, आई साहेबांना प्रश्न केला, आई साहेब या ठिकाणी दररोज तुम्ही बसता, या ठिकाणी बसण्याचे कमी व कारण काय? आई साहेबांनी सांगितलं, ताई मला एकुलता एक मुलगा आहे ताई, आणि एकुलता एक मुलगा दररोज या रस्त्याने या ठिकाणाहून कंपनीमध्ये कामाला जातो, त्याचा दररोज मला या ठिकाणी बसल्यानंतर चेहरा दिसावा याच करता मी या ठिकाणी बसते। ज्या आई वडिलांना आम्ही घराबाहेर काढून दिले त्या आई वडिलांची सुद्धा अशी अपेक्षा नसते की आपल्या मुलाचं वाटोळ व्हावं, आपल्या सुनेचं वाटोळ व्हावं, असं त्या आई वडिलांची सुद्धा अपेक्षा नसते। मग एवढे आई वडील पवित्र असताना सुद्धा तुकोबारायांनी का म्हणावं, गेले आशा पाश निवारुणी नवे नवे, नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे
पिता. ज्या अर्थी तुकोबराय सांगतात त्या अर्थी त्याच्या पाठीमागे काहीतरी वेगळं कारण असलं पाहिजे. तर वेगळं कारण काय आहे? शास्त्र सांगतं श्रीमद भागवत महापुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे हिरण्यकश्यपू सारखा दुष्ट प्रवृत्तीचा बाप असेल असा बाप आवडू नये. आणि कैकेयी मातेसारखी रामायणामध्ये सांगितल्याप्रमाणे कैकेयी मातेसारखी दुष्ट प्रवृत्तीची आई असेल तर अशी आई आवडू नाही. म्हणून नावडे माता, नावडे पिता. पण का हो तुकोबराया, तुम्हाला जर जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही, तुमच्यावर जर एखाद्या वेळेस निर्वाणीचा प्रसंग आला, संकटाचा प्रसंग आला, अशा वेळी तुम्ही काय कराल? तुकोबराय त्याचं उत्तर अभंगाच्या तिसऱ्या निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडोने दी, काहीच साकडे पडोने दी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. काहीच साकडे पडोने दी, विषय तो त्यांचा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच संकडे पडो निधी. अभंगाच्या तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्याची काही चिंता करू नका. आमचा भगवान परमात्मा असा आहे, तो भक्ताच्या पाठीमागे आणि पुढे उभा राहून संरक्षण करत असतो. मागे राहून भगवंताने कुणाचं संरक्षण केलं तर मागे राहून भगवान परमात्म्याने द्रौपदीचं संरक्षण केलं. पायुकू पाठीसे घातला, आपण पुढा राहिला. कोणाचं केलं? अर्जुनाचं केलं. मागे राहून द्रौपदीचं, पुढे राहून अर्जुनाचं. म्हणजे भगवान परमात्मा असा भक्ताच्या पाठीमागे आणि पुढे उभा राहून संरक्षण करत असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच संकडे पडो निधी. पण ताई आम्हाला सर्व कळालं हो, तुकोबराय आम्हाला सर्व कळालं. भक्त उदास असतो, त्याने आशापाशांची निवृत्ती केली, नवे नवे त्याला जनधन माता पिता आवडत नाही, सर्व आम्हाला कळालं. पण परमार्थ कसा करावा हे आम्हाला कळालं नाही. तुकोबराय सांगतात बाबा परमार्थ कसा करावा? तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा